हॅलो, मी त्याच्या घरी फोन केला होता. तो घरीच आहे. त्याला आत्ताच्या आत्ता उचला. आय वॉन्ट हिम नाव. तो घरी आहे. त्याला लगेचच उचलला पाहिजे. आत्ता? चहा हवाय? काही खाणार? हे बघा सर, टॉर्चरिंग फार होणार नाही. फोन सोडून सगळ्या मागण्या पूर्ण होतील. फोन आणि बाई सोडून बाकी दवा, दारू, चरस, गांजा सगळं मिळेल. लेखकात म्हणून एवढी खातीर पाणी. अजून हवंय पाणी? मॅडम येतील थोड्या वेळात. कोण मॅडम? आमच्या प्रोड्युसर. एंट्री. हॅलो मॅडम. हाय, मी प्रोड्युसर. हो, ते कळलं आत्ताच. सिरियल लिहायला लेखक पकडायला लागतोय माहिती होतं, पण तो असा उचलून आणावा लागतो हे आजच कळलं. नाईलाज. नाईलाज होता. तुम्हाला माहिती आहे आम्ही किती लेखक पाहिले, पण साला एक पण मनासारखा नाही. कसला माज करतात माहितीये? तो कोण का आपण भेटायला गेलो होतो तो? हा, कम ऑन बेबी, नाव कशाला घ्यायची आपण? फॉरगेट इट. गेले होते का? नाही नाही, सॉरी मॅडम. काय मी वाजीबाजी टेलिफिल्मशिवाय बाहेर लिहितच नाही. 14 सिरियल ऑन एअर आहे. शिवाय ते कैचीचे कतरे कागज, कोया कोया कान, कोयले की कोक से सब पाइपलाइन में. तुमच्याकडे काही सिरियलसाठी विषय? मी फक्त स्त्री प्रधानच लिहितो. म्हणजे हल्ली तेच चालतं ना. हो, पण काही तरुणांसाठी? आता तरुण ही काय परमनंट फेज आहे का? स्त्री म्हणजे कशी परमनंट स्टेज आहे. म्हणजे त्या स्टेजला धरून काही करायचं असेल तर सांगा. ओके 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 ओके, आय गॉट इट. म्हणजे नात्याच्या गुंत्यातील एक वीण लोकरीच्या गोंडीसारखी मांडीवरून अशी घरंगळत खाली जावी अशा काही व्यक्तिरेखा. आणि 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 सायमल्टेनियसली टेनिस. अरे सायमल्टेनियसली रे, नॉटी बॉय. म्हणजे व्यक्तींच्या आंतरिक संबंधातून बाह्य जगतांशी त्यांची जुळणारी नाळ, असं दोन सगळं समांतर रेषांनी चाल. त्याचे कपडे काढून जमेल तिथं समांतर रेषा काढाव्या वाटत होत्या. तुम्हाला पण किती फोन केले, किती गाठायचा प्रयत्न केला, मग मात्र माझ्याकडे काही पर्यायच उरला नाही. एनिवे, तुम्ही आमची सिरियल लिहिताय तोपर्यंत तुमची सुटका नाही हे अगदी निश्चित. हां, आता त्यासाठी तुम्हाला जे काही हवं ते तुम्हाला मिळेल. खायला, प्यायला, वाचायला, VCD, DVD, पेन, टाईपरायटर, कम्प्युटर, एव्हरीथिंग. फोन आणि बाई सोडून. ओके बॉयज, लेखक आपण पळवून आणलेला आहे, पण आता त्याच्याकडनं लिहून घेण्याची जबाबदारी तुम्हा लोकांची. आल कीप इन टच. ओके सॅबी, बोल राणी. तू इथेच थांब. एकटा. हा, काय करणार? आणला उचलून. तुला तर माहितीये आपल्याला डिस्कशन आवडत नाही. ए, ते जाऊ दे, तू येतेस ना लवकर. काय कुठे आहेस तू? चिडत नाहीये मी. काय जेवत काय बसलीस? इथे स्टोरी जर का फायनल झाली ना तर सगळी मेन कॅरेक्टर जातील, कळलं? मग बस जेवत.
ओके तू लवकर ये, मी तुझी वाट बघतो. या बेबी इवन आय लव्ह यू. या बाय. नाही 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 नाही, उचलताना मी नव्हतो तिकडे. हा, चहा पाणी मीच बघतो ना सगळं. हा, त्यामुळे आपल्याकडे जरा प्रेमाने बघतो तो. मी जरा करेक्ट फिल्डिंग लावतोय. काय मी त्याला सारखं म्हणत असतो, सर आपल्याला रोलमध्ये इंटरेस्ट नाही, सिरियल होणं महत्वाचं आहे. बरोबर ना? चोल्लर. हॅलो सर. मग कधी करता सुरुवात? कशाची? कशाची? हो, तुम्हाला काय वाटलं आम्ही तुम्हाला इथे पिकनिकला आणलंय? एक मिनिट सर. काय ना, आम्ही सगळे ऍक्टर आहोत. हो, पण आम्हाला पाहिजे तसे आम्हाला रोल मिळत नाही. माहिती काय, सगळे साले पपलू रोल देतात आम्हाला. सर बघा ना, आमची बॉडी बिडी काय वाईट आहे का? बघा ना. म्हणजे तुमच्या बापाकडे बराच पैसा झालेला दिसतोय. बापाचं नाव काढायचं नाही, बापाचं नाव काढायचं नाही. ते ठेवू नये का? हे बघा, तुम्ही लक्षात ठेवा, माझ्यावर जबरदस्ती केलीत ना तर सिरियलच काय, पण एक शब्द सुद्धा लिहिणार नाही मी. समजलं? माफ करा रायटर, पण नाईलाज होता. आमचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नव्हतं. माफ करा रायटर, पण नाईलाज होता. आमचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नव्हतं. तुम्हाला आणलं उचलून, पण गैरसमज करून घेऊ नका. तशी आम्ही एज्युकेटेड मुलं, पण चान्स कोणी देत नव्हतं. म्हणून माफ करा रायटर, पण नाईलाज होता. आमच्या डोळ्यात होतं आमचं जग, सिरियलच्या दुनियेत मात्र भलतंच जग. आम्हाला हवी होती आमचीच भाषा, आमच्या चेहऱ्यावर आमच्याच वयाची रेषा. ऐकून कोण घेत नव्हतं, हवं तसं लिहित नव्हतं. कायच्या काय बोलतात म्हणून हाकलून देत होतं. म्हणून माफ करा रायटर, पण नाईलाज होता. आमचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नव्हतं. माफ करा रायटर. मी पहिली आली. शाळी पार करते. मी पहिली शाळी पार आली. एक मिनिट. या कोण? अभिनेत्री? तुम्ही मला बघून म्हणालात, राईट? हे बघा, कोणी काही सांगायच्या आत मी सांग. तुम्ही माझ्यासाठी जो रोल लिहाल ना, तो कंपल्सरी किंवा ऑब्विसलीच म्हणूया, यु नो, ग्लॅमरसच असला पाहिजे. डू वन थिंग, माझा एक सालस, बरा, मनमिळाऊ असा एक नवरा आणि एक हँडसम बॉयफ्रेंड. आणि या दोन टोकात की नाही मी अशी हेनकळते. यु नो, नो रायटर, नॉट एट ऑल. हाऊ कॅन यू डू दिस? तुमच्यासारखा ग्रेट रायटर आणि इतकं लूज कॅरेक्टर, नो नो नेव्हर. त्यापेक्षा ना तुम्ही मला घेऊन एक ॲरिस्टोक्रॅट कॅरेक्टर करू शकता. असा भला थोरला जगा, 50 माणसांनी धरलेला, आणि मी चाललीये ढगांच्या चालीनं. यु नो, क्लाउड्स. माझंच गाणं गात, परी हूं मैं, परी हूं मैं. बरी आहे नाही? एक मिनिट. मॅडम, जरा तुमचाही प्रोफाईल सांगा. लो प्रोफाईल. आय टेल यू रायटर, त्याचा खूप फायदा होतो. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. हे बघ, लो प्रोफाईल कशी ब्लो होतीये. ब्लो नाही डार्लिंग,
मी ग्लो होणार आहे. सी आय डिसाइडेड. मराठीतला अजय देवगण व्हायचं. चालते. सगळं काही शांत. शांत नजर, शांत हसणं, शांत चालणं, सगळं काही शांत. ए आता तुम्ही जरा शांत व्हा. रायटर साहेब प्लीज आमच्यासाठी काहीतरी लिहा ना. अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, संतोष जुवेकर, सोनाली, संचू, पूर्वा, हर्षदा, सॅबी. गंमत आहे. आमच्यावर लिहा आम्ही पात्र हटून बसले. एका वनस्पतीसाठी अख्खा डोंगर आणला होता. एका चढाईसाठी 2 तीर जोडले सेतू बांधून. कदाचित एका राणीसाठी देतील हे लंका पेटवून. गंमत आहे सगळे. बोला मित्रांनो, बोला. मी तुमच्यासाठी काय लिहू? भरजरी वस्त्रांचं आणि धारदार शस्त्रांचं ऐतिहासिक लिहू की शेंडी जानू आलवणाचं पिरियडिकल लिहू? प्रचंड संताप विद्रोह बंडाचं सामाजिक लिहू की मागून लाफ्टर लावावं लागणारं विनोदी लिहू? सहज सोपं कौटुंबिक की थरकाप उडवणारं थ्रिलर लिहू? बोला मित्रांनो, बोला. तुमच्यासाठी मी काय लिहू? एक मिनिट. तुम्हाला खरंच सिरियसली काही वेगळं करायचंय? हाच तर साला वांदा आहे. आपण सिरियस नको म्हणतो, पण आम्हाला सिरियसली कोण बघतो? सिरियसली बघत नाही, सिरियसली ऐकत नाही. जवान आहेत, चंचल आहेत आणि फार उथळ आहेत. हाच तर साला वांदा आहे. कॉलेज कॅन्टीन, पोरी, पिक्चर एवढंच आमचं जग समजतात. शिक्षण, जॉब, फ्युचर बद्दल एकदम केअरलेस मानतात. हाच तर साला वांदा आहे. येस, हाच तर साला वांदा आहे. पण हा वांदाच आपला विषय असणार आहे. तुमचा जोश, तुमचा आवेश हे सगळं त्यात असणार आहे. माझ्या डोक्यात ह्याच घरात काहीतरी शिजत आहे. शिजते म्हणण्यापेक्षा दरवळते म्हणणं जास्त बरं आहे. दरवळ म्हणजे आठवणींचा सुगंध किंवा बाग नाही. दरवळ तारुण्याचा, दरवळ कॉफीचा, दरवळ कदाचित सिगरेटच्या धुराचाही असू शकेल. दरवळ फुटकाळी पदार्थांचा, दरवळ मुला मुलींच्या पडीक असण्याचा. वाव, यू मीन कॉफी हाऊस. दॅट्स नाईस. रायटर, मला घेणार ना तर मला फक्त बरिस्ताचंच कॉफी हाऊस लागणार. ए हिला उचलून कोणीतरी ठेवा रे माळ्यावर. एक मिनिट. मला तुमच्या सोबत त्यांचाही विचार करावा लागेल. कोणाचा? कुणाला आई हवी असेल, तिला भाटे. तर कुणाला बाबा हवे असतील. संजय मोने. कुणाला आजी हवी असेल. हाय सुकन्या. मेरी जान. एक मिनिट. तुमची प्रोड्युसर कुठे आहे? मला तिच्यासाठी एक छान कॅरेक्टर सुचलं. बाजूला. ए रायटर, आता 2 टोले दे ना. सकाळपासून आम्ही तुझ्या सोबत आहोत, तुला काही सुचलं नाही
तिचं साधं नथ दिसलं विषम विषम आणि तिचं कॅरेक्टर सुचलं तुला. हे तू खूप बोलतोस हं? मी माझ्या गोष्टीत काढून घेतला तुझ्या जिभेचा पट्टा. पहिला म्हणजे हा मुका ना मुका न बहिरा, तुम्हा सर्वांवर असेल ह्याच्याच नजरेचा पहारा. आणि मी तुझ्या आवाजाला मी आणखी आवाज देणार आहे. तुझ्या तोंडात शीळ, बोटांनी सोडवशील सुरेल तारांचे पीळ. म्हणजे तू आहेस माझा गान पक्षी, या गोष्टीतली सुरेल नक्षी. आणि मी काय तू असशील ह्या गान पक्षाची स्वप्न पक्षी. स्वप्न पक्षी? यू मीन ड्रीम गर्ल? पूर्वा मी तुला ठेवणार आहे गुलदस्त्यात. संजत तू नाचणार आहेस पावलं थिरकवत. संजय, सुकन्या, इला, सॅबी, संतोष सगळे असणार आहात. नव्या जुन्याचं एक वेगळं कॉम्बिनेशन. अरे पण गोष्ट काय? गोष्ट सांगायची झाली तर असं सांगता येईल की नाही, पण गोष्ट नाहीच काय. आपण घडत राहतं काही बाई, घडत राहतं वास्तू वास्तू, घडत राहतं निशब्द शांततेत, घडत राहतं सहज घटनेत, घडत राहतं ठरवून घडवून. रायटर, तुम्हाला गोष्ट सुचली? अरे गोष्ट सांगायचं म्हणजे काय की अरे काय चाललंय तुमचं? चला मागे वा, मागे मागे, आणखीन मागे, आणखीन मागे. आता गोष्टीचं असं आहे मॅडम की तू एक मिनिट. वा लेखक, छान सजवलीत पात्र. हे पात्रच सांगतील त्यांची गोष्ट. तुम्हालाही उत्सुकता असेल ना की आमच्या लेखक महाशयाने काय लिहिलंय? लवकरच तुम्हाला कळणार आहे, कारण ही सगळी पात्र येणार आहेत तुमच्या होम थिएटरमध्ये. अहो, तुमच्या घरातल्या टीव्हीवर, तुमच्या मनात घर करायला. Watch it.